आणि बेळगाव कारवारला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं जावं अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली। तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलं। आपण सभागृहामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगाव कारवार हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा। आम्ही एकमताने या ठरावाला पाठिंबा देऊ। बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवावा आणि बेळगाव केंद्रशासित करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना केली आहे। आज मी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की आजच्या अधिवेशनात, आणि जर आज नसेल तर नागपूर, पण आमची मागणी तर आजचीच होती की जर त्यांनी ठराव आणला असता आणि तो केंद्राकडे पाठवला असता की बेळगावला केंद्रशासित करा, आम्ही एकमताने त्यांना मंजूर करण्यासाठी मदत केली असती। कारण हा ठराव आज महत्त्वाचा आहे। महाराष्ट्राची जनता पाहत आहे, बेळगावमधली देखील मराठी जनता पाहत आहे। अखेर जर पाहिलं गेलं तर तिकडचे स्थानिक जे मराठी लोक आहेत ते तर हिंदूच आहेत ना। मग इथे येऊन जे आम्हाला बटेंगे तो कटेंगे वगैरे सांगतात ते जातात कुठे मग अशा वेळी? तिथे ती जनता देखील मराठी आहे, मराठी म्हणजे हिंदूच आहे। मग त्यांच्यावर एवढा अत्याचार का सहन करतोय आपण? महाराष्ट्र एकीकरण समितीनं याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। पूर्वीपासून देखील त्यांचा पुढाकार होता, परंतु त्यांच्या एखाद्या संमेलनाला महाराष्ट्रातनं कुणीच जायचं नाही ही हिटलरशाही आणि ती काँग्रेस पक्षाची कायमस्वरूपी आजही चालू आहे। काल परवाच आमचं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही मंडळींशी चर्चा करण्याचा आम्ही प्रयत्न केला। पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये मी स्वतः महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची, पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। तशा पद्धतीच्या सूचना देखील आम्हाला आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या आहेत। पुढची बातमी लातूरमधनं। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या तळेगाव गावातील 75% शेतजमिनीवरती वक्फ बोर्डाने दावा सांगितला। या संदर्भात गावातल्या 103 शेतकऱ्यांना नोटीसही पाठवल्या गेल्या। या प्रकरणाची सध्या राज्यात जोरदार चर्चा रंगतेय। याच प्रकरणावरनं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी वक्फ बोर्डाच्या कारभारावरतीच बोट ठेवलंय। विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता संसदेच्या या अधिवेशनात वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक मंजूर करावं अशी मागणी राज ठाकरेंनी केंद्र सरकारला केली आहे। राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेच्या अधिवेशनात मंजूर करावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे। दरम्यान लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगावच्या शेतकऱ्यांना आलेल्या नोटिसा वक्फ बोर्डाच्या नाहीत असं महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझींनी स्पष्ट केलं आहे। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये तळेगाव नावाचे गाव आहे आणि त्या गावातील शेतकऱ्यांना जवळपास 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आणि त्यांना नोटिसा पाठवल्या। या बातमीची तात्काळ मी दखल घेतली आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती गोळा केली। असे कळाले की या बाबतीत बोर्डाकडून कुठल्याही शेतकऱ्यांना नोटीस गेलेली नाही आहे अथवा कुठल्याही शेतकऱ्याच्या जमिनीवर आम्ही दावा दिलेला नाही। आणि भारतीय जनता पक्षाचे पुण्यातले विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचं आज पहाटे पुण्यातनं अपहरण झालंय। सतीश वाघ मांजरी परिसरात राहतात आणि आज पहाटेच्या दरम्यान ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले। घरापासून काही अंतरावरती जातात 4 जणांनी त्यांना जबरदस्तीनं एका 4-चाकी वाहनामध्ये बसवलं आणि अपहरण करून त्यांना घेऊन गेले। सतीश वाघ शेतकरी आहेत। आमदार योगेश टिळेकरांचे ते सख्खे मामा आहेत, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या मामाचं अपहरण करण्यात आल्यानं पुणे शहरात खळबळ उडाली आहे। हडपसर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गुन्हे शाखा आणि पोलिसांची पथकं आरोपींचा शोध घेत आहेत। शबलवाडीला एक वाघ माणूसच्या नावाचा व्यक्ती आहे, त्यांना कोणीतरी 4 लोकांनी किडनॅपिंग केलेले आहे असे आम्हाला माहिती प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने आम्ही सर्व बाजूने आम्ही तपास करत आहे। DB टीम, 5 DB टीम आणि क्राईमची टीम सर्व काम करत आहे। वरिष्ठ अधिकारी सर्व येऊन भेट दिलेले आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व शेजारी असणारे ग्रामीण भाग आहे, सोलापूर सर्वांना सुद्धा अलर्ट केलेले आहे। तिकडे पण काही गाडी वगैरेच्या माहिती मिळाली ते पण अलर्ट केलेले आहे। सतीश वाघ यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे। ते मांजरी परिसरात राहतात आणि आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले होते। रस्ता सुनसान होता, थंडीचे दिवस आहेत, काळोख असतो, पहाटेची वेळ होती।
रस्त्यावरती फारशी वर्दळ नव्हती. या दृश्यांमध्ये जी गाडी दिसतेय त्या गाडीच्या जवळ सतीश वाघ गेले आणि अचानक त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवण्यात आलं. आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे या बातमी संदर्भातले अधिक अपडेट आपल्याला देतात. वैभव, ताजी माहिती काय आहे? ज्ञानदा, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. आज सकाळी भाजपचे विधान परिषदेचे आमदार जे आहेत योगेश टिळेकर, त्यांच्या मामांचं हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून सकाळी अपहरण झालेलं होतं. ते सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकला गेलेले होते त्याच वेळेस 4 जणांनी, दबा धरून बसलेल्या 4 जणांनी त्यांना गाडीत ओढलं आणि त्यांना घेऊन ते निघून गेलेले होते. या सगळ्याची माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलेलं होतं आणि पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून क्राईम ब्रांचच्या जवळपास 12 टीम ज्या आहेत त्या सतीश वाघ यांचा शोध घेत होते. आता काही मिनिटांपूर्वी सतीश वाघ यांचा मृतदेह जो आहे तो ग्रामीण पोलिसांच्या यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिळून आल्याची माहिती जी आहे ती पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार यांनी कन्फर्म केली आहे. सकाळपासून टीम्स ज्या आहेत ते त्यांच्या शोधामध्ये होत्या. नेमकं सतीश वाघ यांचं अपहरण करण्याचं कारण काय याबाबत पोलिसांमध्ये प्रचंड अनभिज्ञता होती. कुटुंबियांकडूनही कुठलंच कारण जे आहे ते सांगितलं जात नव्हतं. त्यामुळे तपासात मोठ्या अडचणी येत होत्या आणि आता संध्याकाळच्या सत्रात पोलीस जे आहेत ते या सगळ्याची चौकशी करत असताना त्यांना हा मृतदेह जो आहे तो आढळून आलेला होता. त्यासाठी पोलिसांनी मोठं सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू केलेलं होतं. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः हडपसर पोलीस ठाण्यामध्ये बसून होते. मात्र या सगळ्या प्रक्रियेनंतर सुद्धा सतीश वाघ यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या केली आहे. आता हे अपहरण नेमकं कशामुळे झालेलं होतं आणि हत्या नेमकी कशामुळे झालेली होती याचं कारण समजायच्या आधीच सतीश वाघ यांचा मृतदेह मिळाल्यामुळे पोलिसांवरती मोठा दबाव जो आहे तो निर्माण झालेला आहे. हत्या करणारे आणि अपहरणकर्ते नेमके कोण आहेत, या हत्येच्या मागचं कारण काय आहे? राज्यातल्या विधान परिषदेच्या एका आमदाराच्या मामाचं अपहरण होतं आणि त्याचा खून होतो. हे सगळं कळेपर्यंत त्याचा मृतदेहही मिळतो. त्यामुळे पोलिसांवरती दबाव जो आहे तो मोठा वाढला या तपासाच्या संदर्भात. आज दिवसभर पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच जी आहे ती या गुन्ह्याचा तपास करत होती. अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल. सतीश वाघ यांचा मृतदेह सापडलेला आहे. धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल वैभव. योगेश टिळेकर यांचे मामा आहेत सतीश वाघ आणि सतीश वाघ यांचा आज पहाटेच्या सुमारास